तेलात टाकताच दुप्पट तिप्पट फुलणारे हे तांदळाच्या पिठाचे पापड किंवा हंडी पापड किंवा याला खिची पापड देखील म्हणतात. तर हे झटपट कसे करायचे ते बघूया. पण त्याआधी चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला इथं मी 1 कटोरा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. आता हे पीठ करत असताना तांदूळ 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्यानंतर उन्हामध्ये वाळवून याचं पीठ दळून आणायचं. आता गॅसवर मी कढई ठेवलेली आहे. आता या कढईमध्ये ज्या कटोऱ्याने आपण पीठ घेतलं त्याच कटोऱ्याने 2 कटोरा आपण पाणी घालून घ्यायचं आणि पाणी थोडं गरम होत आलं की यामध्ये अर्धा चमचा पापडखार आणि चवीनुसार अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचं. साधारण 1 चमचा हिरवी मिरची बारीक करून घ्यायची आणि अर्धा चमचा यामध्ये जिरे घालून हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता या पाण्याला उकळी यायला लागली की गॅस पूर्णपणे लो करायचा आणि त्यानंतर या पाण्यामध्ये हे पीठ आपण थोडं थोडं घालून घ्यायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. थोडं थोडं पीठ घालून यामध्ये अशा पद्धतीने हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. याला एक 2 ते 3 मिनिट असंच आपण चांगलं मिक्स करून घेणार आहे, जेणेकरून या पिठाला चांगली वाफ लागेल. त्यामुळे असंच थोडा वेळ हे पीठ यामध्ये 2 ते 3 मिनिट असंच मिक्स करून घ्यायचं. हे पापड एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत देखील होतात आणि खायला तेवढेच भारी देखील लागतात. आता हे चांगलं मिक्स केल्यानंतर लो गॅसवर या पिठाला एक 5 मिनिट आपण वाफ देऊन घ्यायची. झाकण लावून एक 5 मिनिट याला फक्त वाफ देऊन घ्यायची. 5 मिनिटानंतर याला पुन्हा थोडंसं मिक्स करून घ्यायचं. अशा पद्धतीने पुन्हा 1 मिनिटभर याला मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून पीठ आपलं चांगलं शिजलं जाईल. आता हे पीठ गरम असल्यामुळे आपण अशा एखाद्या कॅरी बॅगमध्ये हे पीठ घालून घेणार आहे, जेणेकरून हाताला आपल्याला चटका बसणार नाही. म्हणून अशा पद्धतीने कॅरी बॅगमध्ये हे पीठ घालून घ्यायचं आणि या पिठाला चांगलं थोडंसं एक 2 ते 3 मिनिट मळून घ्यायचं, जेणेकरून पापड एकदम खुसखुशीत होतील. म्हणून यासाठी हे पीठ थोडंसं अशा पद्धतीने मळून घ्यायचं. एखादा मिनिट झाला की आता हे पीठ आपण ताटामध्ये काढून घेणार आहोत आणि पुन्हा याला थोडंसं कुस्करून घ्यायचं. पीठ आता थोडंसं कोमट झालेलं आहे आणि कोमट असतानाच याच्या भरभर पापड लाटून घ्यायचे. थंड होईल तसं हे पीठ थोडंसं चिकट होतं, म्हणून कोमट असतानाच याचे आपण पापड बनवून घ्यायचे. आता याचे आपण छोटे छोटे गोळे बनवून घेणार आहे आणि त्यानंतर पोळपीठावर मी अशा पद्धतीने कागद घेऊन याला थोडंसं तेल लावून घ्यायचं. तेल प्रत्येक वेळी लावायचं नाही. सुरुवातीला एकदाच फक्त तेल लावून घ्यायचं आणि त्याच्यावर अशा पद्धतीने दुसरा कागद ठेवून अशा पद्धतीने आपण याचा पापड लाटून घ्यायचा. याच्याऐवजी तुम्ही साचा असेल तर साच्यामध्ये देखील हे पापड करून घेऊ शकता. अशा पद्धतीने पापड आपण करून घेणार आहे आणि 1-2 दिवस आपण या पापडांना उन्हामध्ये वाळवून घेणार आहे. हे पापड 1 दिवसातच वाळतात, पण 2 दिवस आपण याला चांगलं वाळवून घेणार आहे. 1-2 दिवस उन्हात वाळवल्यानंतर तुम्ही बघू शकता आणि तेलात टाकल्यानंतर अगदी दुप्पट तिप्पट हे पापड फुलून जातात आणि खायला तेवढेच खुसखुशीत लागतात. लाटताना तुम्ही जेवढे पापड हे पातळ लाटाल तेवढे हे पापड तेलामध्ये टाकल्यानंतर फुलून येतात. त्यामुळे अगदी याला जेवढं लाटता येईल तेवढं पातळ असे हे पापड लाटून घ्यायचे आणि तुम्ही बघू शकता हे पापड कसे झालेले आहेत आणि तुम्ही हा पापड आणि हा पापड दोन्ही पापडमध्ये फरक बघू शकता की हे किती दुप्पट तिप्पट फुललेले आहेत. तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब नक्की करा.